जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहाजवळच कंटात्री कामगारांनी जंगी चिकन पार्टी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी 2 दिवसांपूर्वीच दूरस्थ प्रणालीद्वारे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सुधारणेच्या सूचना दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी थेट शवविच्छेदन गृहाजवळ चिकन पार्टी करून कोणत्या सुधारणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाल्या याची सध्या रंगत आहे। नंदुरबार जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बुधवारी दुपारी शवविच्छेदन गृहाच्या परिसरात पंक्तीसारखा बेत तयार करून काही कंटात्री कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे समोर आले होते। या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी थेट बाहेरून गॅस सिलेंडर आणि भांडी आणून स्वयंपाक सुरू केल्याचे समोर आले होते। प्रारंभी हे सर्व रुग्णांसाठी असल्याचा समज रुग्णांच्या नातेवाईकांना झाला, परंतु ही संपूर्ण चिकन पार्टी कंटात्री कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा वरिष्ठ अधिकारी कोण याची चर्चा रंगली आहे। शवविच्छेदन गृहात एकीकडे मैतांचे मृतदेहांचे शवविच्छेदन होते। मैतांचे नातेवाईक अत्यंत दुःखी व कष्टी अवस्थेत असताना आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी काही तास या भागात उपाशीपोटी बसून राहतात। त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ तयार करून आनंद साजरा करण्याच्या प्रकारामुळे जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। तो अधिकारी कोण आणि त्याला परवानगी दिली कोणी? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंटात्री कर्मचारी ज्या अधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त पार्टी करत होते तो अधिकारी कोण असा प्रश्न दरम्यान शवविच्छेदन गृहासारख्या संवेदनशील जागेवर पार्टी करण्याची परवानगी दिली कोणी असा प्रश्न आहे। एकीकडे जिल्ह्यात बर्ड फ्लू सारखी गंभीर समस्या असताना दुसरीकडे कंटात्री कर्मचारीच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत शासकीय रुग्णालयाच्या आवारातच नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या या प्रकाराने आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचे धिवंडणे निघत आहेत।